नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 7 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे मित्रांनो रत्नागिरीला. तर रत्नागिरीला का चाललो आहे तुम्हाला थोडं माहीत पडलं असेल थंबनेलवरून की आपण आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोणतरी नवीन ॲड होतं आहे, तर त्यासाठीच चाललो आपण रत्नागिरीला. तर चला आता आपली मित्रांनो घेरा स्टॉपवरून आपल्या डायरेक्ट रत्नागिरीसाठी गाडी आहे. आपल्या गावातल्या बाहेरचा जो स्टॉप आहे तिकडं डायरेक्ट रत्नागिरी गाडी आहे, तर तिकडेच आपण चाललो. आता 7:30ची काहीतरी गाडी आहे. तर चला मित्रांनो आता पुढे जाऊ, आपण रत्नागिरी जाऊया आणि आपल्याला रत्नागिरी कशासाठी जाते ते तुम्हाला माहीत पडेल थोड्या वेळानंतरला. तर चला. आणि सकाळचे 7 वाजलेत. ह्या शिरा घेतल्या, बाबूसाठी शिरा घेतल्या, ताईच्या मुलासाठी. चला. आणि आपल्यासोबत आज पवळत आहे संदीप काका आहेत आणि मी, आणि बाबूदा पण येणार होता पण त्याचं पण काम काहीतरी अचानक निघालं म्हणून तो येत नाही. तर आम्ही तिघंजण चाललो आहे. कशासाठी चाललो आहे, का चाललो आहे तुम्हाला माहीत पडेलच आणि माहीत पडलाही सुद्धा असेल काही जणांना, पण चाललो आहे काहीतरी नव्याने सुरुवात करायचं आपल्याला. काहीतरी गावी राहिलो आहे, तर गावाला काहीतरी निस्ता बसून काय होत नाही, तर काहीतरी हवं आहे आपल्याला इन्कम. त्यासाठी ती गोष्ट आपण करतो आहे. ते माहीत पडेलच तुम्हाला काय ती गोष्ट घेतो आहे आपण ती. तर चला, तुमचं प्रेम राहून द्या, प्रेम सपोर्ट तुमचा असून द्या, बाकी पुढे गोष्टी घडत राहतीलच. तर चला. तर मित्रांनो रत्नागिरी गाडी आली बघा. एवढ्या नवीन नाही आय थिंक. तर मित्रांनो चला आता आपण खेडवरून निघालेलं आहे रत्नागिरीला. तर चला बघा, खेड स्टेशन आपल्याकडचं. चला आज एसटीने प्रवास करतो आपण आणि थोडाफार एसटीचा प्रवास बघायला भेटेल. तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण चिपळूणला भेटू. इकडं डायरेक्ट आता गाडी चिपळूण थांबेल आणि हा आता जो रस्त्या गाडी चालली आहे तो मुंबई गोवा हायवे आहे. डायरेक्ट गाडी चिपळूण थांबेल. आता मध्ये असं कुठं थांबणार नाही, डायरेक्ट चिपळूण. तर चला मित्रांनो आता आपण आलो चिपळूणमध्ये. आता चिपळूणमध्ये एंट्री केले आणि चिपळूणला सेकंड टाईम आलो मी, सेकंड का थर्ड टाईम आलो, तिसऱ्यांदा आलो चिपळूणला. आणि रत्नागिरीला पहिल्यांदाच चाललो आपण. चला आता चिपळूणमध्ये आलो आहे. आता स्टेशनला थांबेल थोड्या गाडी आणि मग थोड्या वेळ निघू. आता कुठे थांबते माहीत नाही, कारण चिपळूणच्या पुढे कधी गेलोच नाही. तर मित्रांनो ही आपली एस टी आहे रत्नागिरी गाडी. मंडणगड खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी ही मित्रांनो आपली एस टी आहे. आणि 10 मिनिटाकडे एस टी थांबणार आहे ते चिपळूणला. तर आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग निघू. चला बराच एस टी थांबले इथे बघा. काहीतरी नाश्ता करून जाऊया. येताना काहीतरी नाश्ता होता केलेला, थोडासा शिरा खाल्लेला, तर काहीतरी नाश्ता करून जाऊया. चला. तर मित्रांनो हा चिपळूणचा आपला एस टी स्टँड, दापोली पंढर एस टी लागली तेव्हा. तर चला नाश्ता वगैरे कोण झालं आहे, आता आपण निघू डायरेक्ट रत्नागिरीला.
चिपळूणला मित्रांनो काम चाललं बरंच, म्हणजे बघ इथं माणसांना बसवलं मित्र हे बनते काम चाललं इकडे बघा मस्तपैकी. जाऊ नये तुम्ही जाऊ नये. तर चला मी आपण रत्नागिरीमध्ये आलो आहे. आता आपलं काम आहे ते काम करूया. संदीप त्यांचं काम करायला आणि पवळदाने मी आपलं काम करत चाललो आहे. ते काय चाललो आहे कशासाठी चाललो आहे तुम्हाला बघा भेटेल पुढे. चला. आणि पहिल्यांदा लाईफमध्ये पहिल्यांदा मित्रांनो रत्नागिरीमध्ये आलो आहे. चला. हे पाऊस आला. तर मित्रांनो फायनली आपण आलो इकडे बघा. जी गोष्ट आपल्याला घ्यायची होती, जो मेंबर आपल्यामध्ये ॲड होऊन होता समोर तो दिसत असेल, गावावर असून काहीतरी इन्कम चालू पाहिजे, तर त्यासाठी रिक्षा घेतो आपण. हो नंतरला सगळं सांग डिटेलमध्ये माहिती सांगेल तुम्हाला मी. आता जरा रिक्षाची प्रोसेस करूया. चला. बटन असेल ना. तर मित्रांनो आता बोलले रत्नागिरी एस.टी. स्टँड लावलं आहे बघा. थोडंसं काम होतं तर त्यासाठी आलेलो आपण. संधिकावांचं काम होतं, आपलं पर्सनल काम होतं त्यांचं, त्यासाठी आपण इथं एस.टी. स्टँड लावलं होतं. आता इकडनं आपण जाऊ पुन्हा आपली जी गोष्ट तुम्हाला माहीत पडला असून रिक्षा घेतो आपण. तर रिक्षाचा मित्र वरचा उडू मारतात तोपर्यंत म्हणजे आपण जरा आलो जरा नाश्ता वगैरे करायला. चला. हा रत्नागिरीचा मित्र एस.टी. स्टँड पहिल्यांदा चालू आहे ते मी बघा. चला आता इकडनं एस.टीनं जाऊया आपण तिकडे. गाडी फायनल आता तर चला मित्रांनो फायनली गाडी घेतली आपण आणि आता काय घरी जाऊ. आता बराच आपलं अंतर काम करतो. आपण रत्नागिरी आलो, आपण खेळला राहतो. 140 किलोमीटर पाहिजे ना. 140 किलोमीटर आपल्याला नवीन रिक्षा घेऊन जायचं डायरेक्ट खेळला. तर चला फायनली मित्र रिक्षा घेतली आपण आणि माहिती नंतर देऊ आपण काय पुढचं प्लॅन आपला इथे नंतर देऊ माहिती. तर चला मित्रांनो आता एक घरी संदीप बघा आपल्या हवा आलेत. संदीप बघा हाय करा. आपण सांगितलं ना आपण आणि पळवायचं आपल्याकडे. फायनली रोशनचा बिझनेस चालू केलेला आपण आजपासून. रोशन आजपासून आमचा रोशन धंद्याला लागले, कामाला लागलेला आहे. गावाला बसून काहीतरी कामधंदा हवा आहे, काहीतरी कामधंदा हवा आहे गावाला, म्हणून आपण रिक्षा घेतले. तर चला तर माहिती तुम्हाला एक गाव खेळला गेल्यानंतर फुटबॉल तो बराच टाईम लागला जायला. बेस्ट ऑफ रोशन, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चालवतोय पाऊस.
तर मित्रांनो आता आपण खेळला आलो आहे आणि रात्रीचे आता किती वाजले 12:46 झालेत बघा. रात्रीचे 12:46 आपण रत्नागिरीला सकाळी 8 वाजता काहीतरी निघालो आणि आता रात्रीचा मित्र 12:42 रत्नागिरीवर आता आलो आहे रिक्षा घेऊन आणि आता घरी जाऊया मित्रांनो. आणि डायरेक्ट सकाळी उद्या ब्लॉग चालूया. हा ब्लॉग कंटिन्यू असेल. उद्या डायरेक्ट सकाळी पूजा वगैरे करू ना तेव्हा मित्रांनो आपण डायरेक्ट भेटू. आता आपण डायरेक्ट घरी चाललो आहे आणि आता आपण खेळला मित्रांनो एस टी स्टँडला आहे. इथंच गाडी लावली आहे समोर. तर चला मित्रांनो डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. गाडीची पूजा वगैरे करू तेव्हा आणि चला. वाजव 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 हां वाजव वाजव वाजव. हा बघा मित्रांनो ताईचा मुलगा आहे आणि आम्ही आज चाललो होतो कालकाई मंदिरामध्ये नारळ द्यायला चाललो आहे. खालती झोला देवीच्या मंदिरात नारळ दिला आणि आता कालकाई देवीच्या मंदिरात नंतरला आमच्या मारुतीच्या मंदिरात नंतरला घरच्या देव नारळ गाडीची पूजा वगैरे करून झाले. तर चला आमचा हा कालकाई देवीचं मंदिर तर मित्रांनो फायनली मित्रांनो आपण गाडी घेतलेली आहे. काल आपण मित्रांनो रत्नागिरीमध्ये गेलेलो. रत्नागिरी येताना आपल्या रात्रीची काहीतरी 1-1:30 वाजला मित्रांनो आणि मग आपल्याला पूर्णपणे व्हिडिओमध्ये बनवता आली नाही. आणि घरी आल्यानंतर मित्रांनो तिकडे निघताना पूजा केली आणि येताना तिकडनं निघाल्यानंतर घरी आल्यानंतर पूजा केली. गावातली माणसं जमवली आणि पूजा वगैरे केली. नंतर खालती झोल्या देवीच्या मंदिरात नंतर कालकाईच्या अशा 2-3 मंदिरामध्ये फिरलो. नारळवर दिले आणि आता गाडी लावले पवायचे तिथे. आणि सर्व श्रेय म्हटलं तर ही गाडी आपण घेतली ती पूर्णपणे पवायला आपल्याला मदत केली. तर त्यांनी केली म्हणून तर आपण ही रिक्षा घेऊ शकलो. तर थँक्स पवायला. आपण पर्सनली थँक्स बोलणार आहे त्याला. तर चला रिक्षा तर घेतली आहे आणि गावाला आपण राहतो आहे. तर गावी राहून निसता घरात बसून पैसा कमवता येत नाही. तर म्हटलं काहीतरी इन्कम काहीतरी हवे त्या टाईपमध्ये रिक्षा घेतली. आपलं काम पण चालू राहील, आपलं ब्लॉगिंग पण चालू राहील आणि इन्कम पण थोडी वेळा चालू राहील. तर चला असंच प्रेम राहून द्या. आणि आपण जी रिक्षा घेतली ती रत्नागिरीहून घेतली आणि लोन वगैरे करून घेतले. आपण कॅश घेतली नाही, लोन वगैरे करून घेतले. आपल्याला 285ला गाडी पडली. लोन वगैरे करून तीनपर्यंत गाडी गेली. तर चला तुम्हाला जर गाडीची वगैरे माहिती वगैरे पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला देईल मी थोडीफार. तर आपल्या लाईफमध्ये कुठली तरी नवीन गोष्ट आली तर ती घेतली आपण. तर चला सपोर्ट राहून द्या होतं तुमचं बस. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूया आणि नवीन वाटचालीला सुरुवात करूया. चला.